तर बातमी बांगलादेशमधून आहे। ढाकामध्ये बांगलादेशचं F-17 एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। ढाकाच्या कॉलेज इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालंय। अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। ढाकामध्ये बांगलादेशचं F-17 एअरक्राफ्ट कोसळलंय। ढाकाच्या कॉलेज इमारतीवरतीच हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालंय। अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त केली जाते। अतिशय महत्त्वाची बातमी बांगलादेशमधून ढाकाच्या कॉलेज इमारतीवरती एअरक्राफ्ट कोसळलेला आहे। याआधी गुजरातमध्ये सुद्धा भारतात अशीच घटना घडलेली आहे आणि तशीच घटना बांगलादेशमध्ये सुद्धा घडलेली आहे। या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। एअरक्राफ्ट कोसळलेला आहे। ढाकामध्ये बांगलादेशचं F-17 हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे आणि या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। ढाकाच्या कॉलेज इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे। त्याची दृश्य आता आपण पाहतो। त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे। विमान कोसळल्यानंतर लोक घाबरलेले आहेत। धावाधाव सुरू झाली आहे। काही लोकांचा बचाव सुद्धा केला जातोय कारण मदत आणि बचाव कार्य तत्काळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मात्र अतिशय गोंधळाची परिस्थिती हे विमान कोसळल्यानंतर झालेली आहे कारण कॉलेजच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील आणि अर्थातच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालेलं आहे। काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत। त्यांना या ठिकाणावरून बाहेर काढलं जातंय। सोबतच विमानामध्ये अडकलेले लोक सुद्धा असतील त्यांचाही बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र अगदी भारतामध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच बांगलादेशमध्ये ही घटना घडलेली आहे। ढाकामध्ये F-17 एअरक्राफ्ट कोसळलेला आहे। कॉलेजच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी रामराजे शिंदे। रामराजे, नेमकी काय घटना घडलेली आहे? सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य कसं सुरू आहे? बिलकुल आत्ताच ही माहिती मिळते आहे की हे एअरक्राफ्ट क्रॅश झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची हे माहिती मिळते आणि हे जे एअरक्राफ्ट आहे ते शाळेतल्या कॅम्पसच्या इथे कोसळले असल्याची ही माहिती मिळते आणि या संदर्भामधलं जे आता इन्क्वायरी जी आहे ती आता सुरू केली जाईल, परंतु अगोदर तिथं बचाव कार्य करणं हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर 6 ते 7 स्टुडंट जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। बांगलादेश एअरफोर्सचं हे एअरक्राफ्ट होतं आणि हे ट्रेनिंग म्हणजे की ते प्रशिक्षण चालू होतं आणि त्या दरम्यानच हे क्रॅश झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। F-7BGI हे एअर क्रॅश हे झालेलं आहे आणि 1:06 हे विमान जे आहे ते क्रॅश झाल्याची आपल्याला माहिती मिळते। ट्रेनिंग सुरू होती आणि त्या ट्रेनिंग दरम्यानच ही घटना घडल्याची माहिती मिळालेली आहे। परंतु हे जिथे रहिवासी परिसर आहे तिथे हे जेट जे आहे ते क्रॅश झालेलं आहे आणि त्यामुळे तिथे गंभीर जखमी पण झालेले आहेत आणि काहींचा मृत्यू पण झाल्याची माहिती मिळते। 1 जणांचा मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळते, परंतु बाकी जे स्टुडंट आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये नेलं जात आहेत आणि तिथली परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणली जात आहेत आणि आसपासचा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्याचं काम तिथे सुरू आहे। रामराजे, ढाकाच्या कॉलेजच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळले आणि आपण आता दृश्य पाहिली। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती। विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने आहेत। त्यामुळे ही आकडेवारी मोठी असू शकते जखमींची आणि मृत्युमुखी पडलेल्यांची। नेमकी काय परिस्थिती? सध्या गोंधळ सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बिलकुल 6 ते 7 विद्यार्थी जे आहेत त्यांना गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्याचं काम सुरू आहे। त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे आणि जवळच असलेल्या उत्तरा इथेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी इथे सुद्धा त्यांना त्या विद्यार्थ्यांना इथलेच हे विद्यार्थी होते असल्याची माहिती मिळते आणि तिथं ताबडतोब त्यांना हलवण्यात आलेले आहे। संपूर्ण बांगलादेशचे आपण जर हे व्हिज्युअल जर पाहिले तर रहिवासी भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघत होता आणि हे अचानक क्रॅश झालेलं आहे आणि शाळेतल्या परिसरामध्ये हे क्रॅश झालेलं आहे विमान। त्यामुळे नेमकं अद्याप त्याचं कारण काय आहे ते कळले नाहीयेत, परंतु त्यानंतर ही धावपळ सुरू झालेली आहे आणि तिथं शाळा प्रशासनानं सुद्धा संपूर्ण शाळा जी आहेत ती बंद केलेली आहे। त्याचबरोबर तिथे पोलीस पोहोचलेले आहेत, अँब्युलन्स तिथे पोहोचलेले आहेत आणि यंत्रणा जी आहे ती बांगलादेश सरकारने तिथे ऍक्टिव्ह केलेली आहे की ही घटना कशी घडलेली आहे, कशामुळे ही घडलेली आहे हे तर जाणून घेतलं जाणार आहे। परंतु सगळ्यात अगोदर म्हणजे की तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणं, जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करणं आणि आणखीन जास्त तिथं हानी होऊ नये याची काळजी घेणं। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर ढाकाच्या कॉलेजच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। बांगलादेशचं F-17 एअरक्राफ्ट कोसळलंय।
कॉलेज इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने होते, त्यामुळे अनेक जण जखमी झाले असण्याची शक्यता आहे। अर्थातच घटनास्थळी लगेचच तत्काळ मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केलं जातंय। अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी आग विझवण्यासाठी दाखल झालेलं आहे। एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर इमारतीवरतीच ते कोसळलं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आग सुद्धा लागलेली आहे। धुराचे लोट आकाशामध्ये उठण्यास सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी या कॉलेज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते। ही दुसरी दृश्य आता आपण पाहतोय। एअरक्राफ्ट विझवण्यासाठी या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झालेलं आहे आणि यासोबतच बचाव कार्यासाठी जी टीम दाखल झालेली आहे ते एअरक्राफ्टला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून मोठी हानी होऊ नये। तर हा संपूर्ण मलबा या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। इमारतीवरती थेट हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे। यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। अर्थातच त्याआधी ही आग जी लागलेली आहे ती विझवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून यामध्ये अडकलेले लोक असतील तर त्यांचा लवकरात लवकर बचाव करण्यात सहकार्य व्हावं। सोबतच लोकांनी सुद्धा या ठिकाणी धाव घेतलेली आहे। विद्यार्थी या ठिकाणी कॉलेजमध्ये आहेत आणि त्यामुळेच या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। F-17 हे एअरक्राफ्ट या ठिकाणी कॉलेजच्या इमारतीवर कोसळलेलं आहे। ढाकामध्ये ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। बचाव कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेले आहेत। सध्या 7 जण जखमी असल्याची माहिती मिळते। एकाचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी मिळते। पण कॉलेजच्या इमारतीवरती हे विमान कोसळल्यामुळे हा अपघात मोठ्या स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे। अर्थातच थोड्या वेळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती येईल आणि मृत्यू आणि जखमींची संख्या सुद्धा आपल्याला कळेल। मात्र एक व्हिडिओ समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। हे दुसरं दृश्य ज्यावेळेस एअरक्राफ्ट कोसळलं त्यावेळेस त्या परिसरामध्ये असलेली गर्दी आणि त्यानंतर लोकांचे सुरू झालेले धावाधाव। काही लोक जखमी झालेले आहेत, त्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। ऋतुजा कदम या संदर्भातली माहिती देत आहेत। ऋतुजा, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर? कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी एक धक्कादायक माहिती तृप्ती आपल्यापर्यंत पोहोचते, ती म्हणजे हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होतं जे एका कॉलेजवर कोसळलेलं आहे। बांगलादेशमधील हे एअरफोर्सचं जे ट्रेनिंगचं एअरक्राफ्ट होतं ते अचानकरित्या कोसळलेलं आहे। नेमकं काय घडलेलं होतं याची कारणं आणि प्राथमिक माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। मात्र एका कॉलेजच्या वर हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। सध्या बचाव कार्य करण्यासाठी स्थानिक हे तिथे मदतीसाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी तात्काळ त्या घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि इतर काही जणांना तिथे वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य हे तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र नेमकी किती हानी झालेली आहे, वित्त हानी झालेली आहे याची आकडेवारी किंवा एक अधिकृत माहिती आतापर्यंत पोहोचू शकलेली नाहीये। मात्र धक्कादायक बाब म्हणजे एका कॉलेजवर हे ट्रेनिंगचं जे एअरक्राफ्ट होतं ते कोसळलेलं आहे। ऋतुजा, खरं तर ही कॉलेजची इमारत आहे आणि जे दृश्य दिसतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा दिसतेय। विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत, त्यामुळे अर्थातच हे मोठं कॉलेज असण्याची शक्यता आहे। साधारण किती विद्यार्थी या परिसरामध्ये होते या संदर्भातली काही माहिती कळतेय? पण त्या आवारामध्ये बरेच विद्यार्थी तिथे उपस्थित होते आणि ही घटना घडल्यानंतर पळापळ सुरू झाली। काही विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथे पळापळ करण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र सध्या तरी तिथले स्थानिक आहेत ते पोहोचलेत मदतीसाठी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बचाव कार्य हे दाखल झालेलं आहे। निश्चित ऋतुजा, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर या ठिकाणी हा जो अपघात घडलेला आहे त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर हे एअरक्राफ्ट नेमकं का कोसळलं या संदर्भातली माहिती सध्या उपलब्ध नसली तरी ट्रेनिंग सुरू असलेलं हे एअरक्राफ्ट होतं। मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते एका कॉलेजच्या इमारतीवरती कोसळलं आणि त्यामुळे मोठी हानी झालेली आहे। कारण कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर त्यामध्ये मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत। हे आणखीन एक दृश्य आपल्या समोर आलेलं आहे। ज्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे तिथली दृश्य आता आपण पाहतोय टॉप अँगलने। किती मोठ्या संख्येने हे एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर आग लागलेली होती ते स्पष्टपणे दिसतंय। धुराचे लोट आकाशामध्ये उडतात आणि अक्षरशः इमारतीवरतीच हे एअरक्राफ्ट कोसळलं, त्यामुळे मोठ्या संख्येने अनेक विद्यार्थी जखमी असण्याची शक्यता आहे। बचाव कार्य सुरू असलं तरी सध्या आकडेवारी समोर आलेली नाहीये। लवकरात लवकर आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कारण या मलब्याखाली सुद्धा काही लोक अडकलेले असण्याची शक्यता आहे। तर त्याचबरोबर या इमारतीवरती जेव्हा हे एअरक्राफ्ट कोसळलं त्यावेळेस विद्यार्थ्यांची जी पळापळ झाली, भीतीने जे लोक पळायला लागले ती दृश्य सुद्धा या कॅमेऱ्यामधून आपण पाहू शकतो। मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी परिसरामध्ये होते, बिल्डिंगमध्ये होते आणि त्यामुळेच ही दुर्घटना मोठ्या स्वरूपाची असण्याची शक्यता आहे। ट्रेनिंग सुरू असलेलं हे एअरक्राफ्ट होतं। या एअरक्राफ्टमध्ये कोण कोण होतं या संदर्भातली माहिती सध्या मिळालेली नाहीये। मात्र कॉलेजवरती हे एअरक्राफ्ट कोसळलं त्यामुळे
ही घटना अत्यंत मोठ्या स्वरूपाची असू शकते। या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। मात्र सध्याची दुर्दैवी घटना अतिशय म्हणावी लागेल, कारण एका शाळेच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट कोसळलेलं आहे, ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर पालकांनी सुद्धा या ठिकाणी धावाधाव सुरू केली आपल्या मुलांना सुखरूपपणे घरी नेण्यासाठी। ऋतुजा माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। ऋतुजा, तृप्ती, एक महत्त्वाची अपडेट आहे। ढाका येथील बांगलादेश हवाई दलाचं जे प्रशिक्षण विमान शाळेवर कोसळलेलं आहे तिथे एक जण ठार झालेला आहे, अशी आता सध्या प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। सध्या एक जण ठार झालेला आहे, तर इतर 4 जण हे जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यांना उपचारांसाठी तात्काळ आता रवाना करण्यात येईल। बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र अधिकची माहिती आणि अधिकचे तपशील देण्यास आता तरी नकार देण्यात आलेला आहे। मात्र ही महत्त्वाची घडामोड आहे, एक जण ठार झालेला आहे आणि 4 जण जखमी असल्याची माहिती मिळते। निश्चित ऋतुजा, हे एअरक्राफ्ट पडल्यानंतर टॉप अँगलची जी दृश्य पाहतोय त्यानुसार मोठ्या प्रमाणात इथे आग सुद्धा भडकल्याचं पाहायला मिळतंय। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय? अद्याप नाही, मात्र ढाक्यातील उत्तरा परिसरामधील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही संपूर्ण घटना घडली। अर्थातच या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांना सुद्धा तात्काळ बाहेर काढण्यासाठी सध्या बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं। निश्चित ऋतुजा, ज्याच परिस्थितीमध्ये सध्याची ही लोक दिसत आहेत, धावपळ सुरू झालेली होती आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये होते, त्यामुळे जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आता या ठिकाणी अग्निशमन दलाबरोबर आणखीन कोणकोणत्या टीम पोहोचलेल्या आहेत बचाव कार्यासाठी? सध्या तरी कोणत्या टीम दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नाहीये। सध्या अग्निशमन दल हे तातडीनं रवाना झालेलं आहे। इतर टीम सुद्धा तात्काळ त्यांना पाचारण करण्यात येईल अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि तातडीनं हे बचाव कार्य सध्या सुरू करण्यात आलं आहे।